नमस्कार मित्रांनो, मी अमोल कांबळे आणि आज आपण बघणार आहोत इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धाबद्दल. आपल्याला माहीतच आहे, काल डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली होती की 5 दिवस आम्ही युद्ध करणार नाही आणि त्यांनी काय केलं होतं, स्टॉप केलं होतं. परंतु ही बातमी जी आहे ती फक्त अमेरिकापुरती आहे, कारण इराणला कळून चुकलेलं आहे की अमेरिका हे काय करतं, तर पाठीमध्ये खंजीर खुपसतं. कारण आपण बघितलेलंच होतं 28 फेब्रुवारीला काय झालं होतं, तर बैठक होणार होती 3 मार्चला आणि त्या ठिकाणी डिस्कशन होणार होतं आणि समझोता होणार होता. तरीसुद्धा काय केलं त्यांनी, पाठीत खंजीर खुपसला आणि काय केलं, इराणवरती हल्ला केला आणि त्यांचे सुप्रीम लीडर अली खामनाई हे मृत्युमुखी पडले. हे आपण बघितलंच. त्यामुळे इराणला चांगलं माहिती पडलं. गेल्या वर्षीसुद्धा 12 दिवसाचं युद्ध चाललं होतं, त्यामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं होतं, असंच काहीतरी केलं होतं. त्याच्यामुळं कसं आहे, इराण आत्ता हे अमेरिकावरती काय करतंय, भरोसा ठेवत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, इराणने आता प्रचंड हल्ले चढवले आहेत इस्रायलवर. इस्रायलची तेल अवीव ही राजधानी आहे, त्या ठिकाणी जे आता क्लस्टर बॉम्ब आहेत ते टाकले जात आहे. म्हणजेच एका क्लस्टर बॉम्बमध्ये काय होतं, तो गेल्यानंतर त्याच्यामध्ये जवळजवळ 70 बॉम्ब असतात आणि त्या ठिकाणी 450 किलो ते 1 टनापर्यंतचं वजन वाहून नेणारे हे जे मिसाईल आहेत त्या ठिकाणी पडत आहेत आणि त्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे. इराणमध्ये एवढी प्रगत टेक्नॉलॉजी असून, त्यांचे इंटरसेप्टर चांगले असून, त्यांची थर्ड टेक्नॉलॉजी चांगली असूनसुद्धा हे जे मिसाईल आहेत ते काय अडवू शकत नाही. म्हणजेच रशियनचे जे कमांडर होते सिक्युरिटीचे, त्यांनी काय सांगितलं होतं की इराणकडं खूप मोठी अशी प्रगत टेक्नॉलॉजी आहे, जी की अजून जगाला ती माहिती नाही आहे आणि ती कुठेही जाऊ शकते. म्हणजे 7 ते 8 हजार किलोमीटर लांबीचे सुद्धा ते क्षेपणास्त्र तयार करू शकतात असं आहे, असं सांगितलेलं आहे. रशियाने सांगणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि जगानेही समजून घ्यायला हवी. अमेरिकेला सुद्धा हे समजलेलं आहे, कारण कसं आहे, त्यांची जी इंटरसेप्टर प्रणाली आहे, थर्ड प्रणाली आहे, ती फेल होत आहे. त्यांचे F-15, F-16, F-35 प्रगत विमानं ही आहेत, ती काय केलेली आहेत, इराणनं पाडलेली आहेत. हे आपण पाहिलेलंच आहे गेल्या 20-25 दिवसामध्ये. म्हणजेच काय आहे की आता इराण हे स्ट्रॉंग होत चाललेलं आहे आणि अमेरिका आणि इस्रायल हे वीक दिसत आहे या ठिकाणी. म्हणजेच आपण बघतोय की इराण आता थांबायला मागत नाही, कारण त्याला माहिती आहे, जर आपण अमेरिकेचा विचार करून जर थांबलो तर अमेरिका आपल्याला कधी दगा देईल हे सांगता येत नाही. आता जर आपण पाहिलं गेलं तर अमेरिकेवरती काय केलेलं आहे, तर इराणनी ज्या अटी लादलेल्या, इराणनी सांगितलेलं आहे की आम्ही स्वतः ज्या अटी सांगतो त्या अटी तुम्ही मंजूर केल्या तर आम्ही पुढे त्याचा विचार करू. आणि त्यांच्या अटी काय आहेत, तर ते काय म्हणतात, होर्मुझ खाडीवरती काय होणार, आम्ही टोल लावणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की युद्धाचा जो आमचा आत्तापर्यंतचा खर्च झाला आहे तो भरून दिला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की आमच्यावरती जे सँक्शन्स लावले आहेत ते तुम्ही पूर्णपणे काय केले पाहिजेत, नष्ट केले पाहिजेत आणि आमची बंधनंही काढून टाकली पाहिजेत, असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, ह्या गोष्टी आहेत आणि तुम्ही युद्ध थांबवलं पाहिजे. युद्ध थांबवायला फक्त तुम्ही असंच बोललं नाही पाहिजेत, कारण तुमच्याबरोबर काय झाले पाहिजेत की ऑस्ट्रेलिया असेल, ब्रिटन असेल, फ्रान्स असेल, रशिया असेल, चायना असेल, इस्रायल असेल, ही राष्ट्र बरोबर बसली पाहिजेत आणि त्या ठिकाणी ह्या गोष्टी ह्या तुम्ही लिखित लिहून दिल्या पाहिजेत आणि त्यावरती ह्या राष्ट्राची सही असली पाहिजे. अशा यांच्या अटी आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की दुसरी गोष्ट काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर तुमचे इथले जे मिलिटरी बेस आहेत ते तुम्ही तिथून वॉकआउट झालं पाहिजे आणि पूर्ण गल्फ कंट्रीमधले जे मिलिटरी बेस आहेत ते तुम्ही तिथून बाहेर निघून जा आणि तुमच्या देशामध्ये जा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. इस्रायल जे आहे ते इस्रायल पूर्णपणे आता गयावया करत आहेत. नेत्यांनो म्हणत आहेत की आता जगाने एकत्र आलं पाहिजे आणि आम्हाला मदत केली पाहिजे, असं ते म्हणत आहे. परंतु त्यांनी केलेला पॅलेस्टाईनचा गाझापट्टीचा नरसंहार आपल्याला माहितीच आहे, बरोबर आहे. ही केस कुठं चाललेली आहे, तर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. म्हणजेच हे कुठं आहे, तर हे आहे नेदरलँड, न्यू हॉलंडमध्ये, हेग या ठिकाणी. आणि याची स्थापना कधी झाली, तर 1945 साली स्थापना झाली आहे. ह्याच्यात टोटल किती न्यायाधीश आहेत, तर 15 न्यायाधीश आहेत आणि भारतातर्फे कोण प्रतिनिधित्व करतं, तर दलवीर भंडारी हे प्रतिनिधित्व करत आहे. तर आता इराणनी सांगितले आहे, तर हा विषय युनोमध्ये घेऊन जायचं. युनो ही संस्था कधी स्थापन झाली, तर युनो ही 24 ऑक्टोबर 1945ला स्थापना झाली. ह्याची का स्थापना झाली, कारण पहिलं आणि दुसरं महायुद्ध झालं. आता इथून पुढं जगामध्ये शांतता आणली पाहिजे आणि युद्ध कधी झालं नाही पाहिजे आणि त्याच्यावरती चर्चा ही युनोमध्ये झाली पाहिजे. युनो
ची स्थापना 24 ऑक्टोबर 1945ला झाली आणि त्यावेळी सदस्य 51 देश होते. आता टोटल 193 देश आहेत आणि त्यांच्यामधली जी सिक्युरिटी काउन्सिल आहे त्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये 5 हे परमनंट सदस्य आहेत. त्याच्यामध्ये कोण आहे तर ब्रिटन आहे, USA आहे, फ्रान्स आहे, चायना आहे आणि रशिया आहे. हे परमनंट सदस्य आणि बाकी जे आहे ते तात्पुरते सदस्य. आपण पण सदस्य, भारताने सुद्धा सदस्यत्व याच्यामध्ये घेतलं होतं. म्हणजेच आपण बघितलं गेलं तर ह्याच्यामध्ये विषय इंटरनॅशनल युनोच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये हा विषय मांडला गेला पाहिजे आणि इथून पुढं इराणवरती कधीही युद्ध झालं नाही पाहिजे अशी ही इराणची अट आहे. म्हणजे तिथून सुद्धा त्यांना काय पाहिजे तर क्लिअरिटी हवी आहे, अशी गोष्ट आहे. आता आपण बघतो इराणला किती देश मदत करतात. भारतातून सुद्धा खूप मोठी मदत जात आहे. आपण व्हिडिओ पाहिलेच असेल, एक छोट्याशा मुलीने आपल्या कानातले काढून सोन्याचे ते कोणासाठी दिलेले आहे ते इराणसाठी दिलेले आहे. इराणने सुद्धा ह्याच्यासाठी थँक्यू मांडलेला आहे. म्हणजे काय आहे, हा जो मोठा ऑइल शॉक आहे या ऑइल शॉकमधून किती देशावरती मोठा परिणाम होतो आणि हा परिणाम झालेला आहे, आपण बघतोय. आत्ता आपल्यामध्ये काय आहे, ऑइलचा तुटवडा आहे, गॅसचा तुटवडा आहे, त्यामुळे महागाई वाढते, इन्फ्लेशन वाढते, फिस्कल डेफिसिट आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट, बॅलन्स ऑफ ट्रेड, ह्याच्यावरती मोठमोठा इफेक्ट होत चाललेला आहे. इव्हन आपला रुपया कमी होत चालला आहे, डॉलरची प्राईस वाढलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघत आहोत आणि ह्या अनुभवत आहोत. कशामुळे अनुभवत आहोत तर या युद्धामुळे. आणि इराण कसा उभा राहिलेला आहे हेही आपल्याला समजत आहे. म्हणजे मधून सुद्धा तो सावरतो आहे. तो अटॅक स्वतःचा काही सोडत नाही आहे, तो अटॅक करतच राहतो इस्रायलवर. कारण त्यांना माहिती आहे इस्रायलवरती भरोसा ठेवता येत नाही. इस्रायल हे असं राष्ट्र आहे की ते नरसंहार करतं, लहान मुलांचा नरसंहार करतं. आपण बघितलेलं आहे हिंद हिजाब ह्या मुलीचं कसं केलं होतं, हे आपण पॅलेस्टाईनमध्ये गाझापट्टीमध्ये आपण पाहिलेलंच आहे. म्हणजे छोट्या छोट्या मुलींना सुद्धा ते बक्षत नाही आहे. दुसरी गोष्ट आहे, आपण हे पण पाहिलेलं आहे की इराणच्या काय केलं होतं, मुलींच्या शाळेवरती त्यांनी मिसाईल टाकलं होतं. हे अमेरिका करत आहे. म्हणजेच काय, छोट्या मुलांना सुद्धा बघत नाही आहे. तर इराणनं हे सांगितलेलं आहे, आम्ही हाच मुलांचा, छोट्या छोट्या मुलांना मारलेला आहे, त्याचाच बदला आम्ही घेणार आहे. हॉस्पिटलवर वार करताय ते ठीक आहे, परंतु मुलांवरती वार करायचं ते देशाचं भविष्य होतं आणि ते देशाचं भविष्य उभं राहणार होतं. असे व्हिडिओ पाहिलेले आहेत की काय आहे, मुलीचा वडील जाऊन तिच्या कबरावरती रडत आहे. म्हणजे त्यांची अवस्था एवढी दयनीय झालेली आहे आणि हे छोट्या छोट्या मुलांना वरती जो संवाद केलेला आहे तो खूप चुकीचा आहे, हे असं इराण म्हणत आहे आणि त्याचा बदला आम्ही घेणार असं म्हणत आहे. म्हणजेच काय आहे, आजची खबर ही अशी आहे की इराण हे थांबलेलं नाही. इराण हे कसं आहे, लढत आहे स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि भविष्यासाठी होणाऱ्या त्यांना जो त्रास आहे तो त्रास पूर्णपणे क्लिअर करण्यासाठी ह्या गोष्टी करत आहे. आणि इराणला खरंच मानलं पाहिजे की उभं राहत आहे आणि अमेरिकासारख्या मोठ्या देशाला, महासत्ता आहे, तिला त्या पॉवरला जी फाईट देत आहे त्याबद्दल खरंच एकदम म्हणजे कौतुकास्पद अशी गोष्ट आहे. थँक्यू. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला हे नक्की सांगा आणि कमेंट करा. थँक्यू.